जैन समुदायाला घरगुती गॅस हवा असल्यास कार्यालयाशी संपर्क करा। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जैन समुदायासाठी पत्र। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पत्रावरून आता वाद होण्याची शक्यता आहे। गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून मतदारसंघात जैन समुदायाच्या मदतीसाठी हे विशेष पत्र। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार। पुढील 48 तास हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये पावसाची शक्यता। शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहन। पालिका रुग्णालय 24 तास सुरू ठेवण्याची स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश। अनेक रुग्णालयांमध्ये सेवा मर्यादित वेळेसाठीच उपलब्ध असल्याची नोंद। तर प्रमुख उपनगरीय रुग्णालयांमध्ये सेवा उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचे आदेश। जम्मू काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स काश्मीर पथकाचं श्रीनगर, गांदरबल आणि शोपियां जिल्ह्यामध्ये छापे। लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी भरती मॉड्यूलचा पर्दाफाश। यूएपी अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात ही कारवाई। पुढील आठवड्यात कोकणात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर 17 एप्रिल नंतर राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता। रात्रीचा उकाडा वाढल्याने हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। राज्य सरकारची एक मोठी कारवाई। महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। महसूल अधिनियम कायद्यातील 155 कलमांचा गैरवापर करून फेरफार केल्याच्या प्रकरणात कारवाई। पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे। शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद। शेतात किंवा पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्यास शेतकऱ्यांचं ओळखपत्र 5 वर्षांसाठी रद्द होणार। तसंच 7 दिवसात अतिक्रमण न काढल्यास शासन स्तरावर कारवाईचा इशारा। आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। परळ-टेटी पुलाच्या कामाच्या ठिकाणी गुजराती भाषेतले फलक लावले। इंग्रजी आणि गुजराती भाषेतील फलक लावल्याने वाद। नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर गुजराती भाषेतील फलक हटवले। कोस्टल रस्त्यावर लावण्यात आलेली रात्रीची धून बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय। आसपासच्या रहिवाशांना त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेकडून धून बंद करण्याचा निर्णय। पालिकेच्या तोडग्यामुळे रहिवाशांना दिलासा। धारावी पुनर्विकास प्रकल्पात बनावट कागदपत्रांच्या आधारे 40 जणांनी घरं लाटल्याचं उघड। या सर्वांची पात्रता रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश। या प्रकरणामुळे प्रकल्पाच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित। पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे एका पेंटहाऊसची तब्बल 55 कोटी रुपयांना विक्री। प्रति चौरस फूट 64,822 रुपयांचा दर मिळाला। गोरेगावच्या आलिशान इमारतीमध्ये 62, 63 आणि 64व्या मजल्यावर हे पेंटहाऊस आहे। कमलामिल परिसरातील करबुडव्यांच्या 2 मालमत्ता जप्त। 7 गाळे वाहन कार्यालय, इंटरनेट सेंटरवर जप्ती करण्यात पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय। त्यांचा मालमत्ता कर थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी महानगरपालिकेची ही कारवाई। मुंबईकरांना प्रति युनिट 40 ते 50 पैसे स्वस्त वीज मिळण्याची शक्यता। एप्रिलमध्ये नवीन पारेषण वाहिनी कार्यान्वित होणार असून त्यामुळे उन्हाळ्यात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। नवी मुंबईत फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबाबद्दल उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। न्यायालयाकडून प्रशासनाला स्पष्ट आराखडा सादर करण्याचे आदेश। हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। मुंबई विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं प्रकरण। ठाण्यातील वंदे मातरम कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सला 5 लाख रुपयांचा दंड। कॉलेजने योग्य प्रक्रिया पार न पाडताच कॅम्पसची जागा बदलल्याचं कारण। 29 मार्चपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील 30 शहरांना जोडलं जाणार। नवी मुंबई विमानतळावरून 46 शहरांसाठी विमानसेवा सुरू राहणार। उड्डाणांची संख्या 78 पर्यंत वाढणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार।